लाडक्या गणरायाच्या आगमनाबरोबरच गौरीचे आगमन झाल्यानंतर घरोघरी पूजन आणि आरास मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली। घरगुती गौरी गणेश सजावट आणि देखावा याचं सर्वांना आपल्या घरातूनच दर्शन व्हावं या हेतूने दर्शकांच्या खास आग्रहाखातर स्वरांजली न्यूज चॅनलच्या माध्यमातून सोलापूर शहरातील विविध भागातील विविध समाजातील घरगुती गौरी गणेश सजावट देखावे चित्रीकरण करून सोलापूर शहर हे बहुभाषिक आणि सामाजिक एकतेचा संदेश देत असल्याचे दिसून आलं। सर्वप्रथम तुळजापूर नाका येथील महानगरपालिका कॉलनीमधील मैनाताई सिंगे यांच्या घरी गौरी गणपती सजावट आणि आरास करण्यात आल्याचं दिसून आलं। त्यानंतर त्याच ठिकाणी संतोष कसबे यांच्या घरीही उत्कृष्ट आणि नयनरम्य सजावट पाहायला मिळाली। यानंतर रमाईनगर झोपडपट्टी बुधवारपेठ या ठिकाणी अरुण ननवरे यांच्या घरी गौरी गणपतीचा आरास देखावा, त्यानंतर माजी उपमहापौर दिलीप भाऊ कोल्हे यांच्या घरी विशेष पौराणिक देखाव्याचे सादरीकरण करण्यात आले। त्यानंतर आरटीओ ऑफिस सुंदरमनगर या ठिकाणी श्रीशैल हिंगमिरे यांच्या घरात विशेष आणि खास अशा प्रकारे गौरी गणपती सजावट करून लक्षवेधी देखावे सादर केले होते। गेल्या 2 दिवसापासून सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये सर्वत्र गौरी आगमन झालेलं आहे आणि त्यानिमित्त गौरी आरास देखाव्याचं सुद्धा आपण स्वरांजली न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांना दर्शकांना दाखवण्याचा आपला प्रयत्न आहे। त्या माध्यमातून आपण माता रमाबाई नगर बुधवारपेठ आंबेडकर नगर या ठिकाणी अरुण ननवरे यांच्या घरी असणाऱ्या गौरीची आरास आपण पाहत आहोत।
सपना कांबळे बोलत आहे. गौरीचं आगमन आमच्या घरी झालेलं आहे. ह्या सणामुळे सुख शांती समाधान आम्हाला लाभलेलं आहे आणि आम्हाला हे सण आवडतो. आपल्या स्वरांजली न्यूज चॅनलच्या माध्यमातून गौरी आरास देखावा आपण सोलापूर दर्शकांना दाखवण्याचा या माध्यमातून आपला प्रयत्न आहे. सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा सर्वसामान्य कष्टकरी कामगारांचे सर्वांचे नेते असणारे दिलीपभाऊ कोल्हे यांच्या घरी आपण गौरीचे आरास पाहण्यासाठी आलेलो आहोत आणि हा जो देखावा केला आहे तो आपण त्यांच्याच कडून आपण ऐकूया. दिलीप कोल्हे, माजी नगरसेविका. आज आमच्या घरी गौरी लक्ष्मी आहेत. हे करण्यासाठी आम्हाला 40 वर्ष झाले आज परंपरा चालू आहे ही. तर दरवर्षी वेगवेगळे असे आरास करतो आहे. तर ह्या वर्षी हेमाडपंथी देवळाचा आरास केला आहे. ह्याच्या अगोदर महादेवाचे मंदिर केलं, गोकुळ केला होता, त्यानंतर हिमालय केलं, अमरनाथचा हे पण केलं होतं. असे वेगवेगळे करतो आणि हे करण्यासाठी आमच्या घरातले सगळेच कुटुंबातले लहान थोर मंडळी हे करू लागतात. आम्ही काय बाहेरून काही विकत आणत नाही. तर त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून आम्हाला खूप उत्साह येतो. याचा स्वराज्य चॅनलचे संपादक कॅमेरामन या ठिकाणी आले आणि कामगार भागामध्ये गौरी गणपती आणि गणपतीची आम्ही दरवेळेला वेगवेगळ्या पद्धतीचा आरास या ठिकाणी करतो. त्या माध्यमातून यावर्षी आम्ही पंढरपूरच्या हेमाडपंथी मंदिराची स्थापना या ठिकाणी केली. आपणही आलात त्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो. आणि आपण आला म्हणजे कसं एक पाठीवर थाप मारल्यासारखी असते की बाबा आपला आरास हा शहराच्या दृष्टीनं लोकांना दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करता म्हणून तुमचे अभिनंदन.
माजी उपमहापौर दिलीप भाऊ कोल्हे यांच्या घरामध्ये जी प्राचीन हेमाडपंथी मंदिराचा गौरी आरास देखावा केलेला आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला एक सविस्तर माहिती देण्यासाठी या ठिकाणी दत्ता बडकनची आपल्याला माहिती देत आहेत ते आपण ऐकूया. दत्तात्रय कंटाप्पा बडगंची राष्ट्रवादी युवक तोगटी युवक संघटनेचा अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक दिलीप भाऊ कोल्हे. आम्ही कमीत कमी 10 ते 8 वर्षापासून दरवर्षी हा देखावा बघण्यात येतो. दिलीप भाऊने एवढा सुंदर व त्यांच्या परिवारानं एवढं जीव लावून मनानं करतात. दरवर्षी देखावा नवीन पद्धतीनं करत असतात. भाऊचं किती कौतुक केलं तेवढं कमी आहे. आणि लोकांना घेऊन ना आपली पूर्ण परिवार ह्या गोष्टीत जीव लावून रात्रंदिवस हा डेकोरेशन करण्यासाठी त्यांचं बघत मी दरवर्षी येऊन मी बघत असतो. खास भाऊ काय करतात, काय नवीन करण्यासाठी मी खास हा नवीन केल्यामुळं मी बघण्यासाठी आलो आहे. साधारण किती वर्षापासून आपण बघायला येतो? मी कमीत कमी 10 ते 8 वर्ष झालं. मी दरवर्षी कुठं बी असू दे, मी सोलापूर असो, मी पुणे असो या मुंबई असो, ते सगळं सोडून मी तरी भाऊचं डेकोरेशन बघण्यासाठी 100% मी काही बी असून गौरी बघायला येतोच. हा देखावा बघून आपल्याला काय मिळतं? म्हणजे हा देखावा बघितल्यावर एनर्जी मिळते आहे. मी पूर्व भागमध्ये राहतो. हा डेकोरेशन बघून माझा चौडेश्वरी मंदिरचं मी योग संघटनेचा अध्यक्ष आहे. हा डेकोरेशन बघून माझा ज्योती उत्सव असतो, माझ्या समाजाचा ज्योती उत्सव असतो. हे बघून मला प्रेरणा मिळत असते. असं काहीतरी वेगळं करावं आमच्या ज्योतीसाठी, देवीच्यासाठी, असं काहीतरी करण्यासाठी मी विशेष भाऊचं बघण्यासाठी येत असतो खास. आता यातून प्रेरणा घेऊन आपण समाजाला काय संदेश द्या? भाऊ हे बघून आनंद वाटतं की लोकांना आम्ही सांगू इच्छितो हे कसं करत असतात, काय सांगत असतात, हे काम काय पद्धतीनं होत असतं. मी माझ्या पूर्व विभागामध्ये आमच्याकडं हाच देखावा लक्ष्मीचा असतो. मी पूर्व विभागामध्ये राहत असतो. आमच्या दिवाळीला बोंबरलो म्हणून कार्यक्रम असतो. मी तुम्हाला आवर्जून सांगतो, आमच्या घरी एकदा तुम्ही व्हिजिट द्या. त्या बोंबरलो कार्यक्रम असतो. हाच बघून भाऊचं डेकोरेशन करून मी त्या डेकोरेशनमध्ये तिथं माझ्या घरामध्ये हेच काहीतरी ॲडजस्ट करून करत असतो. मला भाऊचं दरवर्षी बघायला आनंद वाटतो. ह्याच्यातनं मला काहीतरी शिकायला मिळतं, नॉलेज मिळत असतं. स्वरांजली न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण गौरी आरास हा चित्रीकरण दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत असताना आपण तुळजापूर नाका येथील मैनाताई शिंगे यांनी केलेली गौरी आरास आपण आता पाहणार आहोत.
गौरी आरास देखाव्यासाठी आपण तुळजापूर नाक्यावरील संतोष कसबे यांच्या घरातील आरास पाहत आहोत. माझं नाव अबोली संतोष कसबे. आज गौरी विसर्जनाचा दिवस आहे. आमच्या गौऱ्यांचा इतिहास सांगायचं झालं तर या गौऱ्या इथे शाडूच्या ज्या गौऱ्या आहेत त्या माझ्या आजीच्या आजीनी दिलेल्या आहेत. त्यांना बसून आम्ही 50 वर्ष झालं आम्ही यांना बसवत आहोत घरामध्ये, गौरी पूजन करत आहोत. आणि ह्या ज्या पितळाच्या ज्या आहेत त्या माझ्या आईच्या आईने घेऊन दिलेल्या आहेत. एक 6-7 वर्ष झाली आम्ही यांचं मनापासून यांचं स्वागत करीत आहोत, यांचं पूजन करीत आहोत. जसं की मी आता म्हटलं, हे आमच्या वाडवडिलांनी आम्हाला दिलेली ही संस्कृती आहे, ही आम्ही आजपर्यंत जपत आलेलो आहोत आणि हीच परंपरा आम्ही यापुढेही चालू ठेवणार आहोत. हे आमच्या कसबे परिवाराचं एक सौभाग्य आम्ही असं म्हणू शकतो. ते आम्हाला एक खूप सुंदर असं सौभाग्य आमच्या कसबे परिवाराला लाभलेलं आहे. ते आम्ही निरंतर चालू ठेवू. 10 सप्टेंबर हा गौरी आगमनाचा दिवस. त्या दिवशी आम्ही संध्याकाळी 6:30 वाजता गौरीचे आगमन आमच्या घरामध्ये घेतलं. खूप सुंदर अशा पद्धतीने त्यांचं स्वागत केलं. पालेभाज्यांचं आम्ही त्यांना नैवेद्य ठेवलं. शेपूची भाजी, भाकर या पद्धतीने आम्ही त्यांचं पहिल्या दिवशी स्वागत केलं, नैवेद्य ठेवलं. दुसरा दिवस बुधवार 11 सप्टेंबर या दिवशी गौरींना आम्ही गोड जेवणाचा आरास करतो. त्यामध्ये पुरणपोळी, भाजी, खीर, भजी, आळूवडी अशा विविध प्रकारांचे आम्ही त्यांना आरास करतो. दिवस तिसरा, त्या दिवशी आम्ही गौरीचं विसर्जन करतो. त्या दिवशी आम्ही वेगवेगळ्या महिलांना, सवासिकांना घरामध्ये बोलू, गाठ्या घेतो, गौरीचे सुंदर अशा पद्धतीने विसर्जन करतो. गेल्या 4-5 दिवसापासून सोलापूर शहरामध्ये गणपती आणि गौरीची आरास आणि देखावे पाहण्यासाठी आबालवृद्ध उत्साही झाले असताना आज आपण स्वरांजली न्यूज चॅनलच्या माध्यमातून सोलापूर शहर जिल्ह्यातील दर्शकांना गौरी आरास देखाव्याचं दर्शन
या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण आलो आहोत आता सुंदरम नगर RTO ऑफिसजवळ श्रीयुत श्रीसेल हिंगमिरे यांच्या घरातील गौरीची आरास पाहण्यासाठी आपण आलो आहोत. पाहूया.
नमस्कार, मी सोमनाथ चंद्रकांत हिंगमिरे. प्रथमतः सर्व भाविकांना गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही हिंगमिरे कुटुंबीय गेली 50-60 वर्षे झाले हा गौरी गणपतीचा उत्सव आनंदाने साजरा करत असतो आणि आमच्या घरात जॉईंट फॅमिली असल्यामुळे तब्बल 19 ते 20 जण हे या कार्यक्रमास उपस्थित असतात दरवर्षी. आणि 3 दिवस पूर्ण आम्ही दिवस रात्री पण कोणीही म्हणजे न झोपता देवीची लक्ष्मीची मनोभावे सेवा करत असतात. मंडप बांधण्यापासून त्याचं जे आरास तयार करतो आपण ते पूर्ण म्हणजे लहान मुलीपासून आमच्याहीपर्यंत सगळेजणच त्यात हातभार लावतात. या उत्सवामध्ये आपली कितवी पिढी आहे? आता सध्याला इथं 4 पिढ्या आहेत. ही माझी आई आहे. त्यानंतर माझ्या मोठ्या बहिणीला नातू झालेले आहेत, म्हणजे पणजी आणि परनातू, म्हणजे 4 पिढ्या आमची पूर्ण इथं अवेलेबल आहेत सध्या. या उत्सवातून आपल्याला काय मिळते? सगळ्यात मोठं एकीचं बळ जे आहे ते आम्हाला इथं दिसून येतं, कारण जॉईंट फॅमिली असल्यामुळे सगळे मिळून आम्ही इथं सण साजरा करतो. आणि जे लक्ष्मी आपल्या आनंदोत्सवात आपल्याला